स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. गेल्या वर्षभर तुमचे हात कुणी बांधून ठेवले होते का तुम्हाला कुठल्या झाडाभोवती बांधून ठेवलं होतं काम न करायला? गेल्या वर्षभर तुमचे हात कुणी बांधून ठेवले होते का तुम्हाला कुठल्या झाडाभोवती बांधून ठेवलं होतं काम न करायला? इथं सामाजिक न्यायाचा निधी आला, मला वाटतं 10-20 लाख रुपये, तो सुद्धा 20 लाख रुपये, तो सुद्धा त्या ठिकाणी परत सयाजीराव गेला. म्हणजे राजकारणाचा टप्पा हा किती खाली गेलेला आहे हे आपण यातून निश्चितपणे लक्षात येतं. आणि म्हणून परिस्थिती बदलायची असेल, चांगल्या लोकांच्या हातात महापालिका द्यायची असेल. बरेचदा आपण म्हणतो माझा आणि महापालिकेचा संबंध काय, माझा आणि महापालिका त्यावेळी निर्णय घेतला की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला निर्णय घेतला. तो निर्णय होता की या ठिकाणी कोल्हापूरला थेट पाईपलाईन आल्याशिवाय मी या ठिकाणी आमदारकी लढणार नाही. अशी गर्जना हे करू शकतात का? आणि करायची होती तर मागच्या वेळी का केली नाही? 1 वर्ष तुमची सत्ता होती, तुम्ही पाण्याचा प्रश्न का सोडवला नाही हा माझा प्रश्न या ठिकाणी. आणि म्हणून मी या ठिकाणी शब्द देण्यासाठी आलेला आहे. आमचा शब्द पक्का असणार आहे, आमचा शब्द खरा असणार आहे. आमच्या चहाच्या कपात या ठिकाणी गोडवा असणार आहे, आमच्या चहाच्या कपात चहामध्ये साखर असणार आहे. त्यांच्यासारखं आमची कडवटपणा या ठिकाणी असणार नाही. आणि म्हणून या चहाच्या कपाच्या माध्यमातून एक गोडवा आम्ही तुमच्या पुढे आणणार आहोत. या चहाच्या कपातून आम्ही तुम्हाला शब्द देणार आहोत की आमची सत्ता शिवशाहूची आणा, वर्षभरात या पाण्याचा प्रश्न सोडवायची जबाबदारी बंटी पाटील म्हणून माझी या ठिकाणी. या केंद्रात आमची सत्ता आहे, राज्यात तुमची त्यांची सत्ता आहे. मग आमचा प्रश्न होता वर्षभरामध्ये तुम्ही हे काम का केलं नाही? आता ते सांगतात की आम्ही हे करतो, तमुक करतो, अमका करतो, तमका करतो. मी मगाशी बोललो तसं गेल्या वर्षभर तुमचे हात कुणी बांधून ठेवले होते का तुम्हाला कुठल्या झाडाभोवती बांधून ठेवलं होतं काम न करायला? तुम्ही वर्षभरामध्ये योजना मंजूर करायची होती, योजनेचं भूमिपूजन करायचं होतं, योजना सुरू करायची होती. मला पॅनलला उमेदवार सुद्धा या ठिकाणी मिळाले नसते, मला पॅनलला उमेदवार सुद्धा या ठिकाणी मिळाले नसते जर तुम्ही या इचलकरंजीमध्ये पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सोडवला असता. तर ह्यांना प्रश्न सोडवायचा नाही, हा प्रश्न भिजत या मंडळींना या ठिकाणी ठेवायचा आहे. आज अवस्था पुढच्या बाजूला काय हो? मूळ भाजप नव्यानं आलेले लोक आता भाजपच्या आम्ही आहोत असं सांगतात. मला काळजी वाटते की ज्या भाजपनं खऱ्या अर्थानं 25 ते 40 वर्ष आमच्या काँग्रेसच्या विरोधात या ठिकाणी संघर्ष केला, त्या विचारांची आज परिस्थिती काय हे आम्ही या ठिकाणी बघतोय. मला त्यांच्याबद्दल या ठिकाणी वेदना आहे की आज त्या मूळ भाजपवाल्यांची अवस्था काय हो? नवे भाजपवाले आलेले बिचारे जुने भाजपवाले अजून खालीच आहेत, नव्याने मात्र खुर्च्या या ठिकाणी काबीज केलेत उलट्या बाजूला, अशी अवस्था आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून या शिवशाही आघाडीचा आपल्याला पर्याय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा पर्याय, छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचा पर्याय आम्ही तुमच्या समोर या ठिकाणी ठेवतोय. पहिलं काम आम्ही कुठलं करणार असेल, या महानगरपालिकेची आमची सत्ता आल्यानंतर मी मगाशी म्हणलं तसं दुसरं एखादं काम आम्ही बाजूला ठेवू, दुसरं एखादी गोष्ट या ठिकाणी थोडा वेळ लागला तर चालेल, पण तू फक्त आणि फक्त इथं बसणाऱ्या माझ्या बहिणींचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, ही आमची भूमिका निश्चितपणे या ठिकाणी राहणार आहे. आणि करते करू दे, माझा शब्द हा इचलकरंजीकरांना या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांच्यावर मी टीका करण्यापेक्षा मी तुम्हाला काय देणार आहे हे मी सांगणार आहे. त्यांचं या ठिकाणी त्यांनी दिलेलं नाही हे तुम्हाला माहिती आहे का? आले पाणी जोरात सांगा.
जर पाणी आलं असतं तर मला भाषण करायची संधीच मिळाली नसती. पाणी त्यांनी दिलेलं नाही. आता त्यांना पाणी पाजवायची वेळ मात्र 15 तारखेला आलेली आहे. आता त्यांना पाणी पाजवायची वेळ आलेली आहे. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता प्रभाग